नमस्कार. पितृपक्षात कावळ्यांना भोजन का देतात ते जाणून घेऊया. असं म्हटलं जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. याच कारणामुळे पितृपक्ष पंधरवड्यात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा आहे. तर पौराणिक कथा काय आहे ते जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार इंद्राचा मुलगा जयंत हा कावळ्याचे रूप धारण करणारा पहिलाच होता. जेव्हा भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतरले त्यावेळी जयंतने कावळ्याचे रूप धारण करून देवी सीतेच्या पायाला चोच मारली. तेव्हा भगवान श्रीरामांनी जयंतच्या डोळ्यावर बाण मारला. जेव्हा त्याने आपल्या कृत्याबद्दल क्षमा मागितली तेव्हा रामाने त्याला वरदान दिलं की पितृपक्षात तुला दिलेलं अन्न पितृलोकात राहणाऱ्या पूर्वज देवांना मिळेल असे आशीर्वाद दिले. तेव्हापासून पितृपक्षात कावळ्यांना भोजन देण्याची परंपरा शतकानुशतकं सुरू आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे तुम्ही ठेवलेला नैवेद्य कावळ्याने स्वीकार केला आणि ग्रहण केला तर देव यमराजही प्रसन्न होतात अशी मान्यता आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा व अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.